अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी सध्या कारागृहात असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार रमेश कदम याने एका पोलीस अधिकाऱ्याला एकेरी आणि अत्यंत अर्वाच्य शब्दात अश्लील शिवीगाळ करण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी भायखळा कारागृहात घडला। जे रुग्णालयात ओपीडी करता नेत असताना घोटाळेबाज रमेश कदम बंदोबस्तावर असलेले सहाय्यक निरीक्षक मनोज पवारांना सतत शिवीगाळ करत होता। केवळ एवढ्यावरच न थांबता पवारांवर दबाव आणण्याकरता कदमनं आपल्या कार्यकर्त्याला अप्पर आयुक्तांकडे लाच मागितल्याची तक्रार करण्यास सांगितलं। तसंच विधानसभेत हक्कभंग आणण्याची धमकी सुद्धा दिली। रमेश कदम पोलिसाला शिवीगाळ करत धमकी देत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी रमेश कदमच्या चौकशीचे आदेश दिले। आम्ही इथं मांडणार, इथं जाणार। ठीक आहे काय काय छक्कर का बायकांसारखं काय हे घे ना, समोर घे ना। हे कॉन्स्टेबल बरेच ठीक आहे चल। लहान पोरं आमदार बरायस तू। आणि आमदार काय बोलतोय, हक्कभंग झाली होता स्वतःला आम्ही कधीतरी येणारच ना बाबा तू बाप भुईव पण आपल्याकडे सांग। मनोज पवार म्हणून ना पैसे मागत होता, मग आज सांग 25,000 रुपये जा तुला सांगून। चला या। कॅमेरा खाली करते शान्या, हे सगळं करून इथपर्यंत आलो मी। ठीक आहे दादा, तू कर। तुला दादा बोलतो का रे? चला, तुला नाही दादा बोलत। चल चल रे नको